NK किड्स स्कूलचा निरोप समारंभ भावनिक वातावरणात उत्साहात संपन्न. राजेश्वरी नगर येथील NK किड्स स्कूलचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहात पण तितक्याच भावनिक वातावरणात पार पडला. लहानग्यांच्या निरोपाच्या क्षणी पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांचे डोळे पाणावलेले दिसत होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या प्रसिद्ध निवेदिका श्वेता हुल्ले यांनी आपल्या मनोगतातून पालकांना महत्त्वाचा संदेश दिला. लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. मोबाईलचा अतिरेक त्यांच्या नाजूक डोळ्यांवरती विपरीत परिणाम करतो असे सांगत त्यांनी पालकांना सजग राहण्याचे आवाहन केले. तसेच मुलांचे संगोपन करताना त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, कारण शाळेपेक्षा मुले जास्त काळ पालकांच्या सहवासात असतात असेही त्यांनी भावनिक शब्दात नमूद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इरा क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन सुरेश नारायणकर होते. त्यांनी आपल्या भाषणात बँकेच्या विद्याधन योजनेची माहिती देत लहानपणापासून बचतीची सवय कशी लावावी याबाबत मार्गदर्शन केले. प्रत्येकांना लहान मुलांना, आता तुमची मुलं आता UKG ला आहेत, फर्स्ट स्टँडर्डला जाते, दरवर्षी फीचं टेन्शन सगळ्यांना असताना दरवर्षी एकदम फी कशी भरायची. आता बरेच लोक सेव्हिंग करतात, पण काही ज्यांना सेव्हिंग जमत नाही ते लोक काय करतात की कर्ज काढतात, फी भरतात आणि नंतर ते वर्षभर फेडत बसतात. किंवा भरायच्या वेळेस शिक्षकांना विनंती करणं की आम्हाला थोडीशी मुदत द्या किंवा ऍडजस्टमेंट करून द्या. तर यासाठी काही आपण याच वयापासून मुलांसाठी तर बचतीची सवय स्वतःला लावून घेतली आणि मुलांनाही शिकवले की तुझ्या शिक्षणासाठी मी एवढी बचत करतोय दर महिना. त्यांच्या डोळ्यासमोर पण दिसेल, त्यांना पण पैशाचं महत्त्व कळेल, कसं करायचं असते सेव्हिंग स्वतःसाठी. त्यांच्यासाठी तुम्ही दर महिना सेव्हिंग, आपल्याकडे विद्यानिधी नावाची एक योजना आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सेव्हिंग करू शकता. दर महिना तुम्हाला तर वार्षिक फी किती लागते मुलांना, एक 10-12,000 15,000 पुढे जाऊन 20-25,000 50,000 पण लागतात. तर त्या हिशोबाने 1 वर्षात त्यांची फी जमा झाली पाहिजे. या टप्प्याने तुम्ही सुरुवातीला 1,000 रुपये महिना, त्याच्यानंतर पुढे 2,000 रुपये महिना, जसं जसं मुलं पुढे जातील त्याप्रमाणे एक सेव्हिंग चालू करायची. आपण या योजनेमध्ये काय करतो, आता आपण इतर शाळात देतो ही योजना. त्यांना कसं आहे की 1,000 रुपये सुरू केल्यानंतर त्यांना आपण 6 महिन्यानंतर त्याच्यात म्हणजे जितकी तुमची जमा रक्कम असेल त्याच्या डबल आपण कर्ज देतो. कुठलेही कागदपत्र नाही घेत, शाळेला डायरेक्ट त्याची फी जमा होते तुमची आणि मग उर्वरित रक्कम तुमची सेव्हिंग्स कट करून उर्वरित जी रक्कम आहे त्याची तुम्हाला आम्ही हप्ते लावून देतो. तुम्ही 3 महिने 6 महिने वर्षभरात कधीही पूर्ण करून देऊ शकता. याला फक्त शाळेची शिफारस आवश्यक असते. यावेळी व्यासपीठावर संचालक राजाभाऊ आलुरे, संस्थेच्या मुख्याध्यापिका श्वेता कस्तुरे, दिव्य मराठीचे उपसंपादक विजय गायकवाड, पत्रकार परशुराम कोकणे, ट्रस्टी विकास कस्तुरे आदी मान्यवर उपस्थित होते. समारंभात वर्षभर आयोजित विविध स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. विशेष आकर्षण ठरलेल्या रंगाचा दंगा या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. लहानग्यांनी सादर केलेल्या निरोप गीतांनी आणि छोट्या छोट्या आठवणींनी संपूर्ण वातावरण भारावून गेले. यावेळी काही पालकांनी आपल्या भावना व्यक्त करत शाळेच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. नर्सरीपासून या स्कूलमध्ये शिकते. तिला पहिले नर्सरीमध्ये होती ना, तेव्हा तिला काय अनुभवच नव्हता कसं हे बी कधी काय असतं हे मध्ये. मॅडमने ना पूर्ण म्हणजे त्यांचा सिलेबस पूर्ण कव्हर घेतला. पुन्हा कलर डे पण सेलिब्रेट केले जातात, प्रत्येक सण सेलिब्रेट केले जातात. ते नव्हतं लेकरांना डब्यांना म्हणजे कोणतं काय आणायचं काय नाही, म्हणजे डबे सुद्धा चेक केले जातात आणि ते वेळोवेळी ग्रुपवर पण टाकतात की जेवायला काय आणायचं काय नाही. आणि मॅडम म्हणतात त्याने ग्रुपवर अभ्यास जरी कोणत्या ठिकाणी केला नसेल तर त्याने ग्रुपवर सुद्धा पाठवतात की अभ्यास करून घ्या मॅडम. आणि नसल जरी केला तरी पर्सनल फोन करून सांगतात की तुम्ही लेकरांचा अभ्यास करा. आता माझी मुलगी UKG क्लासला, ती पुढल्या वर्षी पहिलं जाणार आहे, तरी पण मॅडमचे सारखे आम्हाला कॉन्टॅक्ट असतात, तुम्ही चांगल्या शाळेत घाला, हे करा, हे मराठीचा अभ्यास करा, त्यांना पुढे जाऊन उपयोगी पडेल, हे करेल, इंग्लिशचा अभ्यास घ्या. त्यांची सारखी धडपड असते की त्यांनी हे करा. ही शाळा म्हणजे आमच्या मुलांचे दुसरे घरच आहे असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हेड शिक्षिका दीपाली कुलकर्णी, अश्विनी सिंघम, पुणे कळसाईत, सेविका संगीता हेगडकर व सुरेखा शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. निरोप समारंभाच्या शेवटी लहानग्यांनी शाळेला आणि शिक्षकांना दिलेला निरोप प्रत्येकाच्या मनात एक गोड आठवण बनून राहिला. आज निरोप आहे, पण या आठवणी आयुष्यभर सोबत राहतील अशी भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत होती. काय होतंय की मोबाईल हे असं फॅड लागलेलं आहे की त्या मोबाईलमुळे
आई वडिलांचा चिडचिडेपणा वाटतोय, मुलांचा चिडचिडेपणा वाटतोय. पण हे थोडंसं कुठेतरी सामंजस्याची भूमिका पालकांनी घेणं गरजेचं आहे. मुलांना जेवढं तुम्ही गोड बोलून समजावून सांगाल ना, तेवढा चांगला परिणाम त्यांच्यावरती होणार आहे. आणि मुलांवरती जर का ते संस्कार मिळाले तर नक्की मुलं सुद्धा समंजस होणार आहे. जर तुम्ही चिडचिड करून मोबाईल घेतल्यावर हातात ओढून घेऊन बदललात तर मुलं सुद्धा त्याच गोष्टीकडे वळणार आहे. तुमचं अनुकरण मुलं करतायत, लक्षात ठेवा. त्यामुळे मुलांना प्रेमाने समजून सांगून थोडंसं मोबाईलचा वेळ कमी करायचा असेल तर आपल्यापासून सुरुवात करा. मुलं बदलणार नाहीये, बदल तुमच्यात घडला पाहिजे. तुमचा जर का बदल घडला तर मुलं आपोआप तुमचं अनुकरण करून त्यांचंही फॅड कमी होईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट दुसरी अशी आहे की आजकाल जंक फूड वगैरे बरंच काय काय येते. मी घरोघरी बघते, माझ्या घरी सुद्धा आम्ही आता त्यावरती आळा घातलाय. प्रत्येकाच्या घरी मॅगी आहे, प्रत्येकाच्या घरी हॉर्लिक्स आहे, प्रत्येकाच्या घरी बोर्नव्हिटा आहे, प्रत्येकाच्या घरी काहीतरी मंचुरियन खा, हे खा, ते खा, पिझ्झा खा, बर्गर खा. काही होणार नाहीये. कारण आपण बघतोय की सोलापुरात सर एक तर ते सगळे म्हणजे सांगतात की उजनी धरणामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. पण कॅन्सरचं प्रमाण त्याच्यामुळे पण नाहीये, पेस्टिसाइड्स प्रत्येक खाण्याच्या पदार्थांमध्ये इतके वाढले की त्यामुळे सुद्धा कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. विचार करा, मोठ्यांना कॅन्सर होत असेल तर लहान मुलांच्या आरोग्यावरती या सगळ्या गोष्टीचा किती परिणाम होत असेल. त्यामुळे लहान मुलांना शक्यतो आपल्या घरची भाजी, भाकरी, चपाती, भात, वरण, तूप, दूध जे काही आहे त्याची सवय शक्यतो घाला. मुलांना आतापासूनच चांगलं, जे सकस तर आता कशातच नाहीयेत, पण त्यातला त्या सकसपणा शोधून थोडंसं चांगलं देण्याचा प्रयत्न करा. बाकीचे जे काही पिझ्झा बर्गरचं वेळ आहे थोडंसं कमी तुम्हीच करू शकता. पिझ्झा बर्गर मागितलं तर घरच्या घरी बऱ्याचशा रेसिपी होऊ शकतात. झोमॅटोवरून ऑर्डर करून किंवा इथं चौकामध्ये मिळतंय, स्वस्त आहे, चांगलं आहे म्हणून द्यायचा प्रयत्न अजिबात करू नका. या सगळ्या मुलांच्या आरोग्यासाठी अतिशय विषारी पदार्थांची खरं तर ही सगळी रेलचेल आहे. त्यामुळं थोडासा तो प्रमाण कमी करा. एवढ्याच काही मोजक्या गोष्टी मला नक्की सांगावं वाटतं. कारण आतापासूनच त्यांचं फाउंडेशन किंवा त्यांचा बेस चांगले असेल तरच पुढे जाऊन आपल्याला एक चांगलं निरोगी असं आयुष्य आपण आपल्या पाल्यांना देऊ शकतो आणि एक चांगली लाईफ सुद्धा त्यांना देऊ शकतो. कारण मोबाईलमुळे सगळ्यात चांगल्या गोष्टी घडतात असं नाहीये. मोबाईलचं तुम्ही सवय ठेवा, पण सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास, परत मध्यंतरामध्ये दिवसभरामध्ये मोबाईल नाही, किंवा दिवसभरामध्ये 1-2 तासाचं तुम्ही देऊ शकता. एकदमच सोडा म्हटलं तरी सोडणार पण नाहीये, कारण आपलंच सोडणार नाही. आपण दिवसभर जरा टुंकण घंटी वाजली की मोबाईलकडे वळतो. त्यामुळे आपलं प्रमाण आणि मुलांचं प्रमाण दोन्हीही कसं कमी करता येईल थोडंसं लक्ष त्यांनी द्यायचंय. शिक्षक प्रामाणिकपणे त्यांचं काम करतात. तुमची मुलं जेव्हा इथं असतील, त्यांचा खेळ असेल, अदर ऍक्टिव्हिटीज असतील, त्यांचा अभ्यास असेल ते बघतात. पण मुलं शिक्षकांपेक्षा पालकांकडे जास्त असतात. पालक जी सवय लावतात तेच करतात आणि आपण काय करतो की शाळेत बाईंनी काय शिकवलं असं नाही होते. त्यासाठी मगाशी मॅडमने तुमचं कौतुक केलं की पाल्यांच्या आतापर्यंतच्या यशस्वी प्रवासामध्ये म्हणजे त्यांच्या आई वडिलांचा तितकाच महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा सांगणं, शिक्षक त्यांचं ते काम करतच असतात, पण पालकांची खरी जबाबदारी आहे की आपल्या मुलांवरती संस्कार आपण कोणत्या प्रकारे दिले पाहिजे किंवा कोणत्या प्रकारे त्यांना घडवलं पाहिजे. त्यामुळे नक्कीच ही भूमिका महत्वाची आहे. या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे. त्यामुळे नक्कीच छोटा मी संदेश देते. मी उपदेश करायला एवढी मोठी नाहीये, पण घरोघरी जी परिस्थिती दिसते ते थोडंसं मांडणं किंवा त्यातून एक चांगलं काहीतरी आपण संदेश घ्यावा एवढंच मला सांगणं आहे. त्यासाठीची विनंती आहे. आणि या कार्यक्रमासाठी LK प्री स्कूल, प्रायमरी स्कूल यांनी मला इथं आमंत्रित केलं. आज हा कार्यक्रम आहे. खूप छान वाटलं मला सगळ्यांना भेटून. आणि एवढ्या सगळ्या ऍक्टिव्ह सदस्यांची टीम आहे. सन्मान्य कस्तुरे सर, कोकणे सर आणि सगळे सन्मान्य आलुले सर, या सगळ्या मान्यवरांनी मला इथे निमंत्रित केलं. यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करते. तुम्हाला आणि तुमच्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देते. थँक्यू सो मच.